शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स. कैलास आडगावकर ज्वेलर्स, जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास. नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक 18 मधील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार अ गटातून शरद द्रौपदा चिंतामण मोरेसर, ब गटातून ज्योती अरुण माळवे, क गटातून सुशीला बाजीराव बोराडे, ड गटातून विशाल उत्तम संगमनेरे हे भाजपाचे कमळ चिन्ह घेऊन निवडणुकीला सामोरे जात आहेत. सदर उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रचार कार्यालयाचे उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराज चौक, जेल रोड येथे आमदार राहुल ढिकले, माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, महिला यांच्या उपस्थितीत फीत कापून करण्यात आले. प्रचार कार्यालयाचे उद्घाटन म्हणजे विजयाची नांदी असून आजपर्यंत निवडून आलेल्या भाजपाच्या नगरसेवकांनी या भागाचा केलेला विकास पाहता भाजपाचे चारही उमेदवार बहुमताने विजयी होतील. मतदारांनी विकासाचा विचार करून कमळासमोरील बटन दाबून सर्व उमेदवारांना बहुमताने विजयी करा, असे आवाहन नाशिक पूर्वचे आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले यांनी उपस्थितांना केले आहे. समोरची गर्दी आणि गर्दीचा प्रतिसाद यावर उमेदवारांची निवडणूक ही अवलंबून असते. आणि आज जेव्हा मी बघतो तेव्हा जेल रोडमध्ये सर्वात सक्षम पॅनल जर म्हटलं तर प्रभाग 18चं आपल्या भारतीय जनता पक्षाचं पॅनल आहे. आणि त्याच्यात या पॅनलला अजितदादांसारख्या एका चांगल्या व्यक्तीचं मार्गदर्शन म्हणा किंवा सहकार्य म्हणा, हे सहकार्य आहे. आपल्या सगळ्यांना सांगायला मला आनंद होतो की जेव्हा मी आणि सानप साहेब दोघ जण बसलो होतो गिरीश भाऊंकडे, तेव्हा प्रत्येक नावावर चर्चा झाली आणि गिरीश भाऊंनी सांगितलं सर्वे आला होता आणि सर्वेमध्ये या जेल रोडमध्ये सगळ्यात चांगला सर्वे हा विशाल अण्णांचा होता. आता मला एक सांगा, जर जनतेच्या मनात विशाल अण्णा आहे तर विरोधकांनी काही जरी म्हटलं तरी त्याला काही फरक पडतो का? कारण काही लोकांना हे जागेवर नसतं, हे बाहेर फिरता, इकडे फिरता, तिकडे फिरता. परंतु जर बघितलं तर 4 वर्ष झाले आज नगरसेवक पदावर ते नाही आहेत, परंतु त्या मानाने जर बघितलं तर नगरसेवक नसताना सगळ्यात जास्त कामं जर केले असतील कोणी तर ते विशाल अण्णांनी आहे. आणि त्यांच्या माध्यमातून जे कामं झाले, आमचे लहान बंधू राहुल बेराडे ते सगळीकडे फिरता, सुनील फिरतो, अण्णा फिरता, आमच्या मातोश्री फिरता, सगळीकडे ते फिरतात आणि पूर्ण कुटुंबाच्या कुटुंब हे जनसेवेसाठी असतं. आणि जसं सर म्हटले की प्रत्येकाची दानत असते, ते एक छोटं उदाहरण देईल. मी आता मागच्या महिन्यात विठ्ठल मंदिराचं 1.5 कोटी रुपये निधी दिला आणि त्यांची मिरवणूक होती. मिरवणुकीला काही पैसे कमी पडले आणि ते सगळे लोक वैतागले. एका समोरच्या उमेदवारांनी त्यांना कमिटमेंट दिली होती की मी पैसे देतो, मी सगळं करून देतो. आणि ऐन वेळेस त्यांनी सांगितलं की माझ्याकडे काही पैसे नाही. आणि मग ज्याला कोणी नाही त्याचं कोण असतं? त्याचे विशाल अण्णा असतात. ते सगळे आले अण्णाकडे. अण्णांनी माझ्या समोर 1 मिनिट विचार केला नाही आणि जे पाहिजे ते भरभरून अजून घेऊन जाणे, याच्यापेक्षा चांगला कार्यक्रम करा. असा लोकप्रतिनिधी मिळणं हे खरंच आपलं भाग्य आहे. आणि मागच्याच आपण बघितलं प्रचंड दादागिरी झाली, सरांना घरातून बाहेर पडणं मुश्किल करून टाकलं. परंतु लोकांचं पण एवढं प्रेम होतं की घरात बसल्या बसल्या सरांना प्रचंड मताने निवडून दिलं. कारण हा भारतीय जनता पक्षावर, मोदीजींवर, देवेंद्रजींवर आणि सरांच्या व्यक्तिमत्वावरचा विश्वास हा जो लोकांनी 5 वर्षापूर्वी, 8 वर्षापूर्वी दाखवला होता, तो विश्वास पुन्हा सगळी आपली जनता दाखवेल हा मला नक्कीच यावेळेस विश्वास वाटतो. आपल्या शिरीष मेडिकलच्या माध्यमातून माळवे कुटुंब जे आहे ते अनेक वर्षापासून जेल रोडमध्ये गोरगरिबांच्या संपर्कात राहतात. मी कायम निवडणुकीच्या दरम्यान किंवा जेव्हा जेव्हा प्रचाराला फिरायचो तेव्हा त्यांच्या मेडिकलवर गप्पा मारत बसायचो. आणि जेव्हा तिथे बघायचो तेव्हा प्रत्येक माणसाशी आपुलकीने बोलणं हा आमचा व्यवसाय नाही, ते आमचं कर्म आहे. लोकांना मदत करणं हा आमचा धर्म आहे. या दृष्टिकोनातून काम करणारं हे कुटुंब आहे. घरात सगळे अधिकारी आहेत, मोठ्या मोठ्या उच्चपदस्थ आहेत. जवळपास 6 फॅमिलीज इथे राहतात वेगवेगळ्या ठिकाणी याच प्रभागात. आणि सोदर समाजाचं मोठं नेतृत्व ते करतात. परंतु समाज सोडूनही जे काही त्यांचे ऋणानुबंध आहे ते खरंच वाखाणण्याजोगं आहे.
आणि अनेक वर्ष ते भारतीय जनता पक्षाचं काम करतात. अनेक वर्ष ते भारतीय जनता पक्षासाठी वाहून घेतलेलं असं एक कुटुंब आहे आणि त्याला पक्षाने दखल घेऊन त्यांच्या कुटुंबात आज आपण उमेदवारी दिली आहे. आमचे राजू बोराडे त्यांच्या मातोश्री आहेत सुशीलाताई, त्यांना आपण इथं उमेदवारी दिली आहे. खरं तर युवा मोर्चाचा अध्यक्ष म्हणून राजाभाऊने अतिशय चांगलं काम काही वर्षापूर्वी केलं होतं आणि बोराड्यांमध्ये सुशीलाताईंचंही नातं होतं मोठं आहे. राजाभाऊचं काम इथे चांगलं आहे. भारतीय जनता पक्षामध्ये जे काही तरुणांची फळी आहे त्या तरुणांमध्ये आज अग्रेसर नाव असलेलं जे नाव आहे ते राजाभाऊ बोराडे असेल, आमचा कृष्णा असेल, अमोल असं बघता, त्यांची जनतेशी नाळ जुडलेली बघता आज हे पॅनल निवडून येण्यात कुठली अडचण येणार नाही असा मला विश्वास आहे. तर बाळासाहेब सानप यांनी प्रभाग क्रमांक 18 मधून भाजपाच्या 4ही उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन प्रभागातील नागरिक आणि महिलांना केले आहे. या भाग या रोड पासून इकडं, नदीपासून इकडं, तालुक्यापासून इकडं आणि जेलपासून इकडं असा हा प्रभाग आहे. या प्रभागामध्ये स्लम आहे किंवा सगळं विनंती करतो, राहुल भाऊनी पण आपल्याला केलेली आहे, कोणाच्याही फुलचापाला आपण बळी न पडता आपण 4ही मतं व्यक्ती न पाहता फक्त कमळ पाहून मतदान करावा. आणि शेजारी सुद्धा 17 मध्ये आपण 4 उमेदवार दिलेले आहे. दिनकरांना सिनियर आपले आहे, प्रशांत दिवे आहे, दुसरे 2 उमेदवार आपण नवीन घेतलेला आहे. 17, 18 हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आहे. 17, 18, 20, 21 हे भारतीय जनता पार्टीचे पूर्णपणे बालेकिल्ले आहे. ज्या ज्या भागात कमल दिसल आपला प्रभाग सोडून या विभागामध्ये, या महापालिकेमध्ये आपले नातलग असेल, मित्र असेल, सगळ्यांना विनंती करा आपण का आपण जिथं कमल दिसल तिथं आपण आपलं बटन दाबा, त्यांना मदत करा, त्यांना निवडून आणा. भाजपाचे विकासाचे धोरण प्रभाग 18 मध्ये आणून संपूर्ण प्रभाग 18 हा नाशिक शहरातील उत्कृष्ट प्रभाग बनवण्याचे स्वप्नपूर्ती होणार असून प्रभागात सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून भाजपाचे हे 4ही उमेदवार प्रभागातील नागरिकांच्या पसंतीस पडले आहेत. 4ही उमेदवार सुशिक्षित आणि प्रभागातील संपूर्ण जाण असलेले उमेदवार निवडणूक लढत असून आपल्या प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी या 4ही उमेदवारांना जास्तीत जास्त मताने निवडून देण्याचा यावेळी उपस्थित भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक तसेच प्रभागातील नागरिक महिलांनी केला आहे. NCN न्यूज साठी अभिषेक ताकाटे, नाशिक रोड.